माझं बालपण खूप मजेशीर होतं. इन द सेन्स की माझी आई मॉडेलिंग करायची, पण शी वॉज नॉट अ मॉडेल. ती सेंटॉर हॉटेलमध्ये काम करायची इन द पर्सनल डिपार्टमेंट. आणि पप्पा जे होते ते रणजी ट्रॉफी खेळायचे. ही इज अ बॉलर अँड एक्स्ट्रीमली हँडसम. नितीन शिरोडकर त्यांचं नाव. आणि ते म्हणे की जेव्हा माझे मा पप्पा जेव्हा खारमध्ये, आम्ही खारमधले मुलं, तर ते म्हणे जेव्हा खारमध्ये चालायचे तेव्हा लोक बाहेर यायची बॅल्कनी मधनं. तेव्हा घरं असायची ना, बंगले असायचे सगळ्यांचे, तर सगळे बाहेर यायचे आणि बघायचे, अरे हे बघ नितीन आणि कुंदा चालले आहेत. तर दे आर सपोज टू बी वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल कपल्स इन खार. आणि पप्पा खार जिमखान्यासाठी पण खेळायचे, दे लोकल क्लब. आणि मग रणजी ट्रॉफी मध्ये असं झालं की त्यांचं सिलेक्शन नाही होऊ शकलं टू प्ले फॉर द कंट्री. पप्पाची स्टोरी वेगळी होती, पण अनफॉर्च्युनेटली माय फादर कुडंट प्ले. पण पप्पांनी सुनील गावस्करांबरोबर किंवा पतोडींबरोबर या सगळ्यांबरोबर ही हॅज प्लेड अँड ही हॅज अ लॉट ही इज स्टील, म्हणजे त्यांना खूप लोक मानतात क्रिकेटिंग वर्ल्डमध्ये. त्यांचे खूप खास हे सगळे यंगस्टर्स. आणि खूप वेळानंतर पप्पा ऑल्सो बिकेम द सिलेक्टर फॉर अंडर 19. तर ही म्हणजे पप्पा वॉज जस्ट लिव्हिंग हिज पॅशन विथ क्रिकेट. ही यूज टू वर्क विथ एअर इंडिया. एअर इंडियामध्ये त्यांना नोकरी मिळालेली बिकॉज ही वॉज अ क्रिकेटर. तर पप्पा यूज टू वर्क विथ ट्रॅफिक. आणि तसं आमचं चाइल्डहुड होतं जे वे टू पेरेंट्स यूज टू वर्क. आणि मी आणि माझी बहीण होतो. आणि दॅट्स व्हॉट, सिम्पल मिडल क्लास मराठी फॅमिलीचे आम्ही पैदाशी. आणि तसंच आम्ही अजूनही सिम्पलच आहेत. लहान असताना म्हणजे तुझं शाळेचं शिक्षण आणि कॉलेज वगैरे नेमकं कुठे झालं? मुंबईमध्ये? तो मुंबईमध्ये आबाबाई पॅटेट स्कूलमध्ये मी शिक्षण केलं. माझी आई नेहमी म्हणायची की माझी म्हणजे शी हॅड ओनली 2 गर्ल्स. तिच्यासाठी तिच्या 2 मुली तिच्या लाईफलाईन होती तिची. तर ती नेहमी असंच म्हणायची की जे मी नाही करू शकली किंवा जे गोष्टी मला नाही मिळाल्या ॲज अ चाइल्ड, आय वॉन्ट टू गिव्ह इट टू माय गर्ल्स. तर माझी बहीण म्युझिक शिकायची सुरेश वाडकरजींबरोबर. आणि मी डान्स शिकायची, कारण मला नाचायचं भयंकर, म्हणजे आय वॉज टू फॉन्ड ऑफ डान्सिंग. तर आय यूज टू लर्न कथक विथ गोपी कृष्णा. लहानपणापासून आय टू गो फॉर द क्लासेस अँड ऑल. तेव्हा माहिती नव्हतं ऍक्टर्स बनायचंय. पण जेव्हा माझी आई मॉडेलिंग करायची तेव्हा कधी कधी मी तिच्याबरोबर जायची तिच्या सेटवर, बिकॉज आय वॉज व्हेरी क्लोज टू माय मदर. तर मी जायची तिच्याबरोबर मॉडेलिंगच्या सेटवर. मी अशी गुबगुबीत होती आणि अशी शॉर्ट केस आणि आय वॉज व्हेरी क्यूट. तर मला नेहमी सगळे बघून असे म्हणजे आपल्या लोकांना कसं ना की कोणी गुबगुबीत मूल बघितल्याबरोबर अरे अरे किती गोड आहे अँड ऑल दॅट. तर मग मी माझ्या आई बरोबर असं ऍड्स पण केले 2-3. आणि त्या 2-3 ऍड्स मधनं एक ऍड जी आमची खूप पॉप्युलर झाली ती होती केअरफ्रीची ऍड. तर कॅमेरा फेसिंग मध्ये मला खूप मजा यायची. आणि मेन म्हणजे आय वॉज नेव्हर अ ब्रिलियंट स्टुडंट. आय वॉज नेव्हर म्हणजे फर्स्ट क्लास स्टुडंट कधीच नव्हती मी. तेव्हा कसं होतं, स्कूल्समध्ये 60 मुलं असायची एक डिव्हिजन मध्ये. तर माझी बहीण वॉज व्हेरी व्हेरी स्टुडियस आणि टॉप 5 मध्ये. तर मी खालून 5 मध्ये असायची. तर आमच्या दोघांमध्ये खूप म्हणजे खूप फरक आहे. तर माझी आई आणि मला असं म्हणजे शाळेत जायचं मज्जा यायची मला. म्हणजे आय डोंट रिमेंबर अ सिंगल डे की मी शाळा कधी मिस केली आहे किंवा बंक केलंय. पण अभ्यासच लक्षात राहायचं नाही. म्हणजे मी किती पण हार्डवर्क करायची ना तरी मार्कच यायची नाहीत मला. तर आणि मला ड्रामॅटिक्समध्ये खूप इंटरेस्ट होता, स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट होता. तर आय थिंक माय इंटरेस्ट वर व्हेरी डिफरंट देन अकॅडमिक. पण पालीहेलमध्ये शिक्षण झालं माझं. कॉलेज गेली नाही मी, कारण मी माझं करिअर खूप लवकर सुरू झालं. आणि त्याच्यामुळे 10वीची परीक्षा पण मी पहिल्यांदा दिली. आय फेल्ड माय फर्स्ट टाइम, म्हणून मी सेकंड टाइम दिली. आय गिव्ह माय सप्लिमेंटरी. पण when I went to give my supplementary, I was already working. तर I didn't pass my supplementary.
सायन्स आणि मॅथ्समध्ये फेल झालेली. मी सायन्समध्ये पास झाली सप्लिमेंटरीमध्ये, पण मॅथ्समध्ये फेल झाली. तर माझी मा नेहमी म्हणायची, तू तिसऱ्यांदा केलंस ना तर तू नक्कीच पास होशील. मी म्हटलं नको सॉरी, आता मी काम करते, मी दोन्ही गोष्टी नाही करू शकत. म्हणून मी अभ्यास मला सोडायला लागला. पण देवाच्या कृपेने मला ह्या इंडस्ट्रीने एवढं दिलं की कधी असं वाटलं नाही की शिक्षण संपवायला हवं होतं. बरोबर. तर आय थिंक आय चोज अ करियर दॅट डिडंट रिक्वायर मी टू बी अकॅडमिकली देअर. पण मग ह्याच्यामुळे कधी बहिणींमध्ये हे व्हायचं म्हणजे तू मेमे किंवा नम्रता शिरोडकर अर्थात तुम्ही दोघी बहिणी आधी आता आपल्या सगळ्या समस्त मराठी जनांना माहितीये, लोकांना सगळ्यांनाच माहितीये. सो त्यामुळे दोघी जणी तितक्याच दिसायला सुंदर. आता तू म्हणालीस म्हणून आम्हाला कळलं की अभ्यासात तफावत, पण त्याचा परिणाम व्हायचा काही रिलेशनशिपवर आणि हे. तर ऍक्च्युली माझ्या आई वडिलांनी ना मार्क्सला घेऊन कधीच आम्हाला कधी दोघा बहिणींना कम्पेअर केलं नाही. तर किंवा प्रेशरही नव्हता. माय मदर न्यू की माझ्या लहान मुलीला पास झाली तरी आय एम ओके, बिकॉज शी न्यू हाऊ मच आय कुड डू. तर शी नेव्हर फोर्स्ड अस. आय डोंट रिमेंबर की मार्कांमुळे माझ्या आणि माझ्या बहिणीमध्ये कधी भांडण झालं किंवा कधी काय कॉम्प्लेक्सेस होते असं कधीच. आय रिअली हॅव नो मेमरी ऑफ दॅट. पण इट वॉज व्हेरी एव्हिडंट की स्कूलमध्ये कसं असतं ना, इफ यू आर अकॅडमिकली व्हेरी गुड देन द टीचर्स ऑटोमॅटिकली ग्रॅव्हिटेट टुवर्ड्स यू. तर आय नेव्हर हॅड दॅट अटेन्शन, कारण आय वॉज नेव्हर a bright student. The teachers used to gravitate towards me because I used to get punishment. So, things like that. But I don't remember की मला आणि माझ्या आणि चिनूमध्ये कधीही या गोष्टींना घेऊन प्रॉब्लेम्स झालेले. शी वॉज व्हेरी हॅपी विथ वॉट शी वॉज डुईंग. अँड आय थिंक मी पण खूप लवकर करिअरचे चॉईसेस केले, त्याच्यामुळे टाइम निघून गेला.